आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुष्पा. हा बोला नंदे, काय काम होतं? हो, थोडं बोलायचंय तुझ्याशी. ये ना, ये. काय झालं नंदे? तेच मला तुला विचारायचंय. मला सांग, रुद्रला काय झालंय? रुद्रला काय झालंय? काही नाही, त्याला काय होणार आहे? मी त्याची आई नसले ना तरी मला कळतंय की त्याच्या मनात काहीतरी वादळ चालू आहे. गौरीचा नवरा आला ना तेव्हापासून तो वेगळाच वागतोय. नाही ग, असं काही नाहीये. मी ओळखते त्याला पुष्पा. त्याच्या मनाची घालमेल, घुसमट, चिडचिड मला कधी कळली नाही. असंच झालंय का? नाही ना? मग आता तरी कसं होईल? गौरीचा नवरा आल्यापासून तो काहीतरी वेगळाच वागतोय. पण का ते मला कळत नाहीये. काय कारण आहे पुष्पा? मला सांग. रुद्र आणि गौरीमध्ये काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? नंदाई काय बोलतीस तू? काय चालणार आहे त्या दोघांमध्ये? तेच तुला विचारते मी. तुला ते माहित असणार याची खात्री आहे मला. प्लीज पुष्पा, माझ्यापासून काही लपवू नकोस. नंदाई नाही अगं, तसं खरंच काही नाहीये. पुष्पा, गोष्टी लपवल्या ना की त्यांच्यावर उत्तर मिळत नाही आणि मग त्या अधांतरीच राहतात. आणि अशा गोष्टी जर अपूर्ण राहिल्या तर त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या माणसांना खूप त्रास होतो. तुला खरंच असं वाटतं का की रुद्रने कायम त्रासात राहावं? पुष्पा, तू त्याचा अतिशय जवळचा मित्र आहेस. त्याचं चांगलं वाईट तुला कळतं. म्हणूनच म्हणते, माझ्यापासून काही लपवू नको. मला सांग, अरे काय चाललंय त्या दोघांमध्ये? नंदाई त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. घे खा. अरे वा, आज तर मूड अगदीच चांगला दिसतोय. मग फायनली आज बऱ्याच दिवसानंतर या घरात माझ्या मनासारखं घडतंय. आता मी त्या फालतू मेडला या घरातून हाकलणार नाही, आयुष्यातून उठवणार. कर बाई कर, एकदाच काय करायचं ते लवकर कर. ती पिढा जाऊ दे एकदाची. होणार, सगळं मनासारखं होणार आहे. आणि त्याची सुरुवात आजपासून झाली. म्हणजे आई, आता तर मीच जिंकणार. रुद्रनी माझी मदत केलीये. अगं जिंकणार काय? रुद्रनी मदत केली म्हणजे जिंकलीसच तू. केवढा आनंदाचा दिवस आहे. दे दे आणखी 2 पेढे. आई, हे पेढे खाऊन तू एकदाची गचकलीस ना तर मग माझा पूर्ण वेळ ना तुझे कार्य आणि दिवस करण्यात जाईल. आणि मला माझा वेळ ना असा फुकट वाया नाही घालवायचा, कळलं? रेवती, अगं काय बोलतेस तू? तुझ्या जिभेला काही हाड? अगं आईपेक्षा तुला तुझे प्लॅन महत्वाचे. आई, तुझ्याकडे आहे का करोडोंची प्रॉपर्टी? प्रॉपर्टी नाहीये ना? पैठणकरांकडे ती आहे.
आणि मला जर का ती मिळवायची असेल ना, तर हे सगळं सक्सेसफुल करावंच लागेल. कळलं? गौरीचा नवरा वॉचमन झाला तर तुला पैसे मिळतील. कसं काय? आई, हे जे डोकं दिलंय ना तुला, ते पण जरा कधी कधी वापरत जा ग. राजन पैठणकर गौरीला काय म्हणतात? स्वतःची मुलगी. ते कल्पेश आणि गौरीचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. कल्पेशला त्या राजनच्या नजरेत इतका मोठा करेल मी, बघच तू. अगं पण त्या रुद्रचं प्रेम आहे ना गौरीवर. म्हणूनच तर गौरीचा नवरा इतका सुधारलाय हे पाहून राजन गौरीचा संसार मोडू देणार नाही. आणि मग रुद्र आणि राजन मध्ये वाद सुरू होतील ह्या प्रेमामुळे. आणि मला तेच तर हवंय. आणि मग रुद्रच्या प्रेमामुळे हे घर तुटेल, नंतर बिझनेस. घर ठीक आहे ग, पण बिझनेसचे तुकडे झाल्यावर तुझ्या हाती काय लागणार आहे? सगळेच झडप घालतील. आई, पेढ्यांवर झडप घालायचा प्रयत्न तूही केलास. आलं का काही हातात? नाही ना? त्यांचंही तेच होणार. ही रेवती पैठणकर या पैठणकरांची कशी वाताहत करते ना, बघच तू. मला काही येडा समजतो का हा रुद्र? मला कळत नाही का हे सगळं त्याचं का चाललंय ते? शेता असाच नाही सोडणार. हे सगळं मुद्दाम चाललंय ना त्याचं. काय करतोयस तू? माझी नोकरी सुरू होते ना आजपासून, म्हणून गोधड्यांना पाण्याचा अभिषेक घालत होता. आता माझी ड्युटी तिकडे आणि तुझी ड्युटी इकडे. आता मी रात्रभर ड्युटीला जाणार, मग माझ्या बायकोच्या तरी डोळ्याला डोळा कसा लागणार ना? हा सांग ना, माझी आठवण नाही येणार तुला? अगं आता लाजून काय होणार आहे? खरं आहे ते, खरं आहे ना. मला पण खूप आठवण येईल का तुझी. तू आतापासून नको का काळजी करू. नाहीतर तू करच काळजी. तू करच काळजी. नवरा घराबाहेर ड्युटी करेल, मग बायकोला कसं चैन पडेल? नाही पडणार ना? बोल ना, कसं चैन पडणार बायकोला? तू रात्रभर माझी काळजी करायचीस. अशा फेऱ्या मारायच्या, इथून तिथे तिथून इथे. नीट बघा, नीट बघ. अजून का नसतील आले हे? एक फोन नाही का करायचं ह्यांनी मला? कशी निष्काळजी येते? कळत नाही का साधं? एवढंही कळत नाही ह्यांना. मला किती काळजी वाटते ह्यांची. येऊ दे यांना घरी, मग सांगतेच ह्यांना मी. असा विचार करत जागा राहायचा? काळजी करायचीस माझी? काळजीत भूक लागत नाही ना? कशी लागेल? तुझ्या गळ्याखाली तर घासच उतरणार नाही ना? नवरा तिकडे ड्युटीला असल्यावर तू कसं जेवशील बायको? म्हणून तू नाही जेवायचंस. तू नाही जेवायचं. तू त्या जेवणाच्या ताटावर माझी वाट बघायचीस. बघ ना, बघ.
फोन का नसेल आला हा माणूस? त्यांना माहिती आहे चांगलं मला यांच्याशिवाय जेवणही जात नाही, तरी असं करतात. जरा सुद्धा काळजी नाही ह्यांना माझी. अजून किती वाट बघायची या माणसाची? काय करू या माणसाचं? भूक लागलीये अजून, या माणसाशिवाय जेवणही जात नाही मला. कळलं ना बायको? बायको अशीच जेवणाच्या ताटावर माझी वाट बघायची. बायको ग, तू स्वतःची काळजी घे ग. तू वेळेत जेवत जा, वेळेत झोपत जा. मी असंच म्हणी ना, पण तू झोपायचं नाहीस. झोपलीस ना, डोळे काढून हातात दे. आणि तुझ्या एकटीचे नाही, दोघींचे. कळलं ना बायको? कळलं ना? कळलं ना? अहो, गुणाची बायको ग माझी. पिट्टी हे पिट्टी. बाळा, बाबा ड्युटीला चालला ना, मग पापा दे बाबाला. दे ना. नाही मग टाटा कर. टाटा कर ना. कर असं टाटा कर. कर ना बाळा. हं? कर ना. कल्लू कल्लू शांत हो, शांत हो. का त्रास देतोय त्या पोरीला? शांत. कल्लू ने कल्पेश. बाळा टाटा कर ना एकदा. नाही राहिलं. हं? चल बायको येतो. स्वतःची पण आणि माझ्या व्यक्तीची पण. बरं ते माझी टोपी आणि काठी आणून देतेस का? आणतेस ना? आजच्या दिवसात आणणारेस ना बायको? अगं आण ना. गुणाची बायको. रुद्र नाही 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 रुद्र नाही 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 अजिबात नाही. ए काय नाही, मला माहिती होतं तू मनापासून नोकरी दिली नाहीयेस त्याला. तू का टेन्शन घेतोयस? पण चल चल आपण त्याला काढून टाकू. काय बडबडतोस? नाही तर काय. प्लीज यार, काही झालं तरी दारू पिऊ नकोस तू. आणि स्वतःला का त्रास करून घेतोयस? मी आहे ना. अरे आपण काहीतरी मार्ग काढू. झालं तुझं. मी पीत नाहीये, पाचतोय. कुणाला? त्यालाच. शुद्धीत ज्याच्या तोंडून काहीच बाहेर पडत नाही त्याला दारू बरोबर बोलतं करते. हो रे, गौरीजींचा अनुभव आहेच आपल्याला. हा,
आणि दारूचा असाही उपयोग होऊ शकतो मला आजच कळलं. पण म्हणजे तू पित नाहीयेस ना? आता मला चांगल्या वाईफ झाल्या. दादा दादा गेले वाटतं. इकडे दादा, माझं काम आहे तुमच्याकडे. चंदूशेठ, माझं काम आहे तुमच्याकडे. नाही, माझं काम आहे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणायचं की काय काम आहे. तुम्ही म्हणता माझं काम आहे, मग माझं काम काय? माझं काम काय? मी कशाला आलो इकडे? माझं तुमच्याकडे काम आहे. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? ए नाही रे चंदूशेठ, नको, त्यांना नाही जमणार. अरे कुणाला द्यायची विसरले तर स्वतःच प्यायला बसतील. प्यायला बसतील म्हणजे काय प्यायचंय? दारू. दारू? दारू मी नाही पित. प्यायची नाहीये, द्यायची आहे. प्यायची नाही, द्यायची. कोणाला काय द्यायची? ही दारू आहे, ही गौरीजींच्या नवऱ्याला द्यायची. अच्छा, गौरी अगरबत्तीचा बिझनेस करते म्हणून हे फटाक्याचे करतात. ही दारू त्यांना तिकडे द्यायची का? चंदूशेठ, दारू उडवायची नाहीये, प्यायची. प्यायची, पण मी दारू पित नाही ना. तुम्ही नाही हो. प्यायची नाही हो, द्यायची आहे. द्यायची काय म्हणजे? गौरीजींच्या नवऱ्याला ही दारू द्यायची. काय? गौरीच्या नवऱ्याला दारू द्यायची? ते दारू पिणार? बापरे, एवढू नका हो. गौरीच्या नवऱ्याला दारू द्यायची? हो. गौरी तुम्हाला मुलीसारखी आहे की नाही? नाही. काय म्हणजे मुलीसारखी नाही ना, मुलगीच आहे माझी. मग आता गौरीजींचा नवरा चांगला माणूस आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. मग ही दारू त्याला द्याल? हो, लगेच देणार. मी माझ्या मुलीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त हुकूम करा. देऊन दारू, बघूया तो आहे का जुगाडू. आईला वैताग आणला राव या पैठणकरांनी, मच्छरांनी. हे चंदूशेठ, झोपला नाहीत? तुम्हाला झोप येत नाहीये का? अहो नाही अहो, मला कामच दिलंय आता जागे राहायचं. झोप येऊन कसं चालेल? आणि जर झोप आली तर? नाही येणार. नाही, समजा म्हणजे झोप आलीच तर? अहो नाही येणार चंदूशेठ. मग कसं आहे, बसून बसून कंटाळ, मग असा आळस येईल, मग येईल झोप. आली तर? अहो मी सांगितलं ना, नाही येणार. आलीच तर? या तुम्ही बसा माझ्या जागेवर, या. नाही, राहू दे. मग काय? मग काय? मग हे ठेवा. अहो हे काय? गेला. अहो हे तर चंदूशेठ, हे पावर आहे त्याने. कसं आहे, तुम्हाला जागरणाची सवय नाही ना, है ना? मग ही घेतली ना तर झोप नाही येणार. मी पण घेतो मध्ये मध्ये. आणि मी घेतलं ना एकदा तर भांडी 4 वेळा घासू शकतो, एवढी ताकद येते. अहो तुम्ही 4दा नाही 8दा भांडी धुवा, मला नको. हे म्हणजे खरंच नकोय? नाही नको, अजिबात नकोय. नाही. ठीक आहे, मग मी इथे ठेवून दिली आहे. तुम्हाला वाटलं तर प्या, नाही तर प्या. हो, तुम्ही झोपा. हा, झोपतो.
आईला, अरे हिला कोण सोडल? पाप लागेल ना आपल्याला. चंदू शेठ, हॅलो रुद्र दादा.